पालघर लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवारीचा तिढा अखेर सुटलेला आहे. पालघर लोकसभेसाठी दिवंगत मंत्री विष्णू सावरा यांचे चिरंजीव डॉक्टर हेमंत सावरा यांना भाजपकडून उमेदवारी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे आणि आज उमेदवारी अर्ज आहे तो भरण्यात येणार आहे. आपल्यासोबत पालघरचे पालकमंत्री भाजप नेते रवींद्र चव्हाण साहेब आहेत. सर, काय सांगाल? अखेर हा तिढा सुटलाय आणि उमेदवार दिलाय. आपण सर्वांना माहीत आहे की आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देश अत्यंत जलद गतीने पुढे जाताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतोय. पालघर हा जिल्हा आणि या पालघर जिल्ह्यामधील असणारा हा लोकसभा मतदारसंघ हा महायुतीच्या बाबतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा होता आणि त्यामुळे सर्व महायुतीचे सर्व घटक पक्ष सर्वांशी चर्चा करून त्यानंतरच्या काळामध्ये सर्वांनी मिळून एकमताने डॉक्टर हेमंत सावरा यांच्या नावाला पसंती दिली. त्यामुळे सर्व महायुतीचे सर्व घटक पक्ष त्यांबरोबर असणारे सर्व पदाधिकारी या सर्वांचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो की सर्वांनी हा ठाम निर्णय केलेला आहे की हा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा उमेदवारच जिंकून आला पाहिजे, की जेणेकरून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना 400 पारमध्ये पालघरचा सुद्धा एक हातभार लागेल. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की डॉक्टर हेमंत सावराजी एक MD डॉक्टर आहेत. त्यामुळे सामान्य जनतेच्या असणाऱ्या इथल्या असणाऱ्या आरोग्याच्या ज्या समस्या आहेत त्यांची त्यांना स्वतःला जाण आहे. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये आरोग्य व्यवस्था सुदृढ करणं या विषयाकडे ते जातीने लक्ष देतील याची मला पूर्ण खात्री आहे. मी त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी या गोष्टीचा माझ्याकडे नेहमी या गोष्टी ते सांगत असतात. त्यामुळे या संपूर्ण जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेजेस होणं, त्याचबरोबर अनेक अशा ज्या PSC सेंटर्स आहेत त्या PSC सेंटर्सवरती मोठ्या प्रमाणामध्ये OPDs असतात. त्यामुळे तिथेही ती व्यवस्था अधिक सुदृढ कशी होईल या दृष्टिकोनातून ते नक्की प्रयत्न करतील. मला खात्री आहे पालघरवासीय या उच्च शिक्षित असलेले आणि पेशाने डॉक्टर असलेले असे डॉक्टर हेमंत सावरा यांना नक्की विजयाच्या दिशेने घेऊन जातील. सर, आपण बघितलं तर वसई, विरार, नालासोपारा ही मोठी वोट बँक आहे. त्याचप्रमाणे आपण बघाल तर त्यांनी सुद्धा उमेदवार दिलेला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार दिलेला आहे. त्यांची प्रचाराची एक फेरी पूर्ण झालेली आहे. आपल्याला कमी दिवस उरलेले आहेत. कशी व्यूहरचना असणार आहे? कसं हे संघटन बनणार? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महायुतीचे सर्व कार्यकर्ते शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपाई, त्याचबरोबर श्रमजीवी संघटना असतील किंवा इथे असणाऱ्या अनेक या विविध सामाजिक संस्था असतील, या सर्व संस्था या सातत्याने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावरती नेहमीच त्यांचं मत हे राहिलेलं आहे. त्यामुळे या महायुतीचे सर्व कार्यकर्ते जे आहेत त्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीची तयारी ही पूर्वीपासूनच केलेली आहे. फक्त उमेदवार कोण हेच फक्त घोषित होणं हे अपेक्षित होतं. त्यामुळे त्या ठिकाणी असणारा महायुतीचा, मग तो शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल किंवा रिपाई असेल किंवा इतर सगळ्या श्रमजीवीचा कार्यकर्ता, ह्या सगळ्यांनी मनात निर्णय तर केलेलाच होता की आम्हाला नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं आहे. तो उमेदवार घोषित होणं एवढंच बाकी होतं. त्यामुळे आता ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन जाणं हाच सर्वात मोठा असणारं चॅलेंज आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी संघटनात्मकदृष्ट्या सर्व महायुतीचे पदाधिकारी करतील आणि जो लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, प्रचार कसा करावा किंवा निवडणुकीच्या ज्या ज्या ठिकाणी शेवटच्या व्यक्तीपर्यंत, मतदारांपर्यंत कार्यकर्ता कसा पोहोचेल याची सगळ्याची तयारी हे सर्वजण करतील. सर, कुठेतरी गावीत हे विद्यमान खासदार होते आणि ते दिल्ली आणि राज्यात सुद्धा उमेदवारीसाठी प्रयत्न करत होते. त्यांचं तिकीट कापलं गेलेलं आहे. आपण त्यांची भेट सुद्धा घेतलेली आहे.
काय नेमकी समजूत काढली आणि कसे ते आता आपल्याला मदत करणार आहेत? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की आदरणीय खासदार अ, राजेंद्र गावितजी अतिशय चांगले खासदार म्हणून त्यांनी गेली अनेक वर्ष या भागांमध्ये काम केलेलं आहे. या सर्व क्रायटेरियामध्ये महायुतीच्या माध्यमातून त्यांना उमेदवारी पासून थोडंसं लांब ठेवलं. त्यामुळे ते थोडेसे नाराजही होते. परंतु आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आदरणीय अ, आमचे नेते देवेंद्रजी या सगळ्यांशी त्यांची चर्चा झालेली आहे. त्यांना ही आश्वासित केलेलं आहे, की येणाऱ्या काळामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये त्यांना महायुतीच्या माध्यमातून नक्कीच संधी दिली जाईल आणि त्यांना पुढे काम करणं हे या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने काम आणि हे करणं हे अत्यंत गरजेचंच आहे. त्यामुळे त्याही गोष्टीचं त्यांना सांगितल्यामुळे ते आता फॉर्म भरण्यासाठी सुद्धा माझ्याबरोबर येत आहेत. नक्कीच आपण पाहिलेलं आहे, की पालघर जिल्ह्याचे प्रश्न बघितले तर कुपोषण, बेरोजगारी ही आहे आणि हे प्रश्न दूर करण्यासाठी एक सुशिक्षित आणि चांगला उमेदवार देणं आवश्यक होतं आणि त्याचप्रमाणे डॉक्टर हेमंत सावरा हे अगदी आरोग्य विभागात पारंगत आहेत आणि त्यामुळेच त्यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे गावित यांची समजूत काढल्याचं सुद्धा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितलेलं आहे. एकूणच पाहायला गेलं तर ही निवडणूक आम्ही कोणतेही प्रयत्न करून जिंकणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.